मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। सहसा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसानचा हप्ता केव्हा येणार व कधी येणार। पीएम किसान योजना धक्कादायक 2,000 रुपयाचा हप्ता मागू शकतात, परत थांबवू शकतात। तुम्हाला मिळणार पैसे काय आहे कारण? व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। देशभरातील लाखो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21 हप्त्याची वाट पाहत आहे। तथापि यावेळी हप्ता जाहीर होण्यापूर्वी सरकारने फसव्या लाभार्थीवर कारवाई सुरू केलेली आहे। पीएम किसान योजना 21 हप्ता 2,000 रुपये का परत मागणार सरकार? नक्की काय आहे प्रकार? देशभरातील लाखो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। 20 हप्ता 2000 ऑगस्टमध्ये 2025 रोजी राजी करण्यात आला होता, तर पुढील हप्ता 6 नोव्हेंबरपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येण्याची अपेक्षा आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते, जी प्रत्येकी 2,000 रुपये 3 हप्त्यामध्ये वितरित केले जाते। दरम्यान सरकारने फसव्या किंवा अपात्र लाभार्थ्यांना कडक कारवाई केली आहे। कठोर चौकशी आणि वसुलीची तयारी। सरकारने फसव्या आणि डुप्लिकेट लाभार्थी ओळख पटवण्यासाठी पीएम किसान डेबिट सर्कल तपासणी सुरू केली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अशी प्रक्रिया आढळून आली होती जिथे सरकार कर्मचारी, पेन्शनधारक किंवा आयकर भरण्याहीच या योजनेचा लाभ घेत आहे। केंद्र सरकारच्या या व्यक्तीकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अनेक व्यक्ती वसुलीच्या सूचना पाठवण्यात आल्या आहेत, पण कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकऱ्यांना उपयोजित शेतकरी अवलंबून आहे, जे आयकर भरणे नाही त्यांनाच अपात्र मानले जाईल। पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सर्व सत्ताधारक, जमीनधारक आणि कुटुंब ज्याच्यामध्ये सदैव मंत्री, खासदार, आमदार, महायुतीय जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सरकारी कर्मचारी आहेत ते पात्र नाही। शिवाय 10,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळवणारे कथित डॉक्टर आणि अभिनेते, वकील आणि PCA लाखो व्यावसायिक देखील या योजनेतून वगळले आहेत। जर कुटुंबाला एकापेक्षा जास्त व्यक्तींना लाभ मिळत असेल तर उर्वरित रक्कम आता परत मागितली जात आहे। अनेक प्रकरणांमध्ये मृत्यू शेतकऱ्यांना नावे हप्ते जाहीर करण्यात आले होते, ज्यांची चौकशी करण्यात आली। संबंधित जिल्ह्यांना वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। हप्ता उशीर झाल्यास किंवा नोटीस मिळाल्यास काय करावे? जर तुमचा 2,000 रुपयाचा हप्ता बरखास्त काळा आला नसेल तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते आणि NFCL ची जोडणी आहे का ते तपासा। लाभार्थी पीएम किसानला गोविंदला भेट देऊन लाभार्थी स्थिती विभाजित त्याचे मोबाईल किंवा आधार क्रमांक तपासून स्थिती तपासू शकता। जर तुम्ही चुकून लाभार्थी मिळवले असेल तर रिफंड ऑनलाईन पर्यायाने रक्कम परत केली जाऊ शकते। तथापि जे शेतकरी खरोखरच पात्र आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही। सरकारने कारवाई फक्त बटनावर लाभार्थी आहे। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट देशभरातील कोट्यवधी पंतप्रधान किसान सन्मान निधी 21 हप्त्याची प्रतीक्षा करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवड्यात वारसाई सौंदर्य आहेत। या सौंदर्य महिन्यात शेतकऱ्यांना खात्यात 2,000 रुपये वितरित करू शकता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद।